जे आपण डिस्कस केलं ते इन शॉर्ट the importance of the heading, in which we have seen that section 154, 155 and section 156 speaks about the cognizable case and cases, whereas section 190 speaks about the offenses. मग आपण बघितलं की केस म्हणजे काय, की जेव्हा ती FIR म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्सची इन्फॉर्मेशन किंवा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सची इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनला दिली जाईल तोपर्यंत तो ऑफेन्स असेल. एकदा ऑफेन्स रजिस्टर झाला की इन्व्हेस्टिगेशनचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा ते केस बनते आणि कॉग्निजन्स घेताना पुन्हा ती ऑफेन्स होतात. हे आपण काल बघितलं. आता काल चर्चा करताना एक जो मुद्दा होता महत्वाचा 155 मधला, आपण काल एक केस लॉ दिला होता मी, जो आपल्या ग्रुपवरही शेअर केलेला आहे आणि त्यात म्हटलं की ॲज पर सेक्शन 155 सब क्लॉज 2 इट रन्स लाईक दिस: नो पोलीस ऑफिसर शॅल इन्व्हेस्टिगेट अ नॉन कॉग्निजेबल केस without the order of a magistrate having power to try such case or commit the case for the trial. So yesterday I have given one case law that even court sumo motu can pass the order under 155 subclause 2 when that offense is committed upon his knowledge with the in presence of that magistrate, or even a private complainant who has lodged the non-cognizable offense at police station. He also can come and he also can ask for the investigation under 155(2). आपण इन जनरली असंच बघतो की NC दाखल झाल्यावर प्रायव्हेट कंप्लेंट त्याला करायला सांगितलं जातं. तो येतो, प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करतो आणि सेक्शन 200 प्रमाणे कोर्ट प्रोसीड होतो आणि जनरली कोर्ट 202च्या इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलिसांकडे पाठवतो. बऱ्याच वेळा आपल्याला अशा ऑर्डर निदर्शनास आल्या असतील की कोर्टाची ऑर्डर असते 202 प्रमाणे इन्क्वायर अँड रिपोर्ट. तर आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की पोलिसांना इन्क्वायरीचे काही संबंध नाही, इन्क्वायरीचे अधिकार नाहीये. CRPC प्रमाणे पोलीस कॅन कंडक्ट ओनली इन्व्हेस्टिगेशन. 202 जर आपण मायन्युटली वाचला तर आपल्याला लक्षात येईल की ते पोलिसांकडनं जे करायचं आहे ते इन्व्हेस्टिगेशनच आहे आणि कोर्टाला स्वतः करायचं असेल तर दॅट इज इन्क्वायरी. ते 202चं इन्व्हेस्टिगेशन पण कोर्टाला करण्याचे अधिकार, पाठवण्याचे अधिकार आहे पोलिसांना. आता मग एखाद्या प्रायव्हेट कंप्लेनंटनी कंप्लेंट दाखल न करता म्हटलं तर माझी 155(2) प्रमाणे कोर्टाला विनंती आहे की त्यांनी ते इन्व्हेस्टिगेशनला पाठवावं. कोर्टाने पाठवलं, कोर्टाला पाठवता येईल. आपण काल एक जजमेंट पण बघितलं. आता प्रश्न असा आहे, प्रश्न तुमच्या मनात असा उपस्थित व्हायला पाहिजे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टिगेशन which are directed by the magistrate to conduct under section 202 to the police and what is investigation which is ordered by the magistrate under 155(2) of the CRPC. म्हणजे 155(2) CRPC मधलं इन्व्हेस्टिगेशन वेगळं आहे का आणि 202 मध्ये जे इन्व्हेस्टिगेशन पाठवलेलं आहे प्रायव्हेट कंप्लेंट वरून ते काही वेगळं आहे का? तर बघा, हा मायन्यूट फरक आपल्याला माहिती पाहिजे. 202 CRPC जर आपण वाचला तर 202 मध्ये जेव्हा इन्व्हेस्टिगेशनला पोलिसांकडे पाठवलं जातं तेव्हा पोलिसांना फक्त त्या कंप्लेंट मध्ये असलेले ॲलिगेशन हे बरोबर आहे किंवा नाही आणि त्या कंप्लेंट मधले काही इन्ग्रेडियंट मेड आउट होत आहे का असा थोडासा पुरावा गोळा करण्याचे अधिकार आहे. आपण नेहमी पाहिलं असेल की जेव्हा 202चं इन्व्हेस्टिगेशन जातं तेव्हा ते फिर्यादीला बोलवून घेतात, साक्षीदाराला बोलवून घेतात. इवन दे कॅनॉट call the accused person for interrogation or for recording a statement.
इवन आपण पाहिलं असेल की पोलीस कधी त्यात पंचनामाही करत नाही किंवा इतर कुठला फारसा पुरावा तो गोळा करत बसत नाही. त्यांना फक्त दिलेल्या कंप्लेंट मध्ये काही तथ्य आहे का एवढं बघायचं असतं. आणि 202 प्रमाणेचं इन्व्हेस्टिगेशन संपलं की त्यांना एका साध्या कागदावर रिपोर्ट द्यायचा आहे की आमच्या मते गुन्हा घडलाय किंवा नाही. व्हाईल इन्व्हेस्टिगेटिंग अंडर सेक्शन 155(2) of the CRPC, we have seen that as per section 155(3) of the CRPC, any police officer receiving such order may exercise the same powers in respect of the investigation except the power to arrest without warrant as an officer in charge of a police station may exercise in a cognizable case. म्हणजे कॉग्निजेबल केस मध्ये जे जे करता येईल ते 155(2) ची परमिशन घेऊन नॉन कॉग्निजेबल केस मध्ये पण करता येईल, फक्त वॉरंटाशिवाय आरोपीला अटक करता येणार नाही. म्हणजेच 155(2) चं इन्व्हेस्टिगेशन हे थोडं डिटेल इन्व्हेस्टिगेशन आहे. 155 ला 2 ला गेल्यानंतर त्यांना FIR दाखल करता येणार नाही, हे आपण काल बघितलं. पण दे मे रेकॉर्ड दी स्टेटमेंट अंडर 161. They may conduct search, seizure, they may prepare panchanaमा, they may collect every investigation which is expected. ज्या कलमाखाली ज्या कलमाची कंप्लेंट केलेली आहे, ज्या सेक्शन प्रमाणे कंप्लेंट आहे, त्या सेक्शनचे इन्ग्रेडियंट मेड आउट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून 173 प्रमाणेचा दोषारोप पत्र किंवा फायनल रिपोर्ट, समरी रिपोर्ट हा 155(2) प्रमाणे पोलिसांना पाठवण्याचा अधिकार आहे. म्हणजे दी स्कोप ऑफ द इन्व्हेस्टिगेशन अंडर सेक्शन 155(2) इज मोर वाइडर दॅन इन्व्हेस्टिगेशन अंडर सेक्शन 202 ऑफ द CRPC. हा एक महत्वाचा मुद्दा होता. आता काल 156(3) आपण जो पाहिला, आता 156(3) मध्ये लास्ट पॅरा जो आहे, आता प्रश्न असा आहे, प्रश्न पहिले तुम्हाला सांगतो. इफ अ केस इज एक्सक्लुसिव्हली ट्रायबल बाय द कोर्ट ऑफ सेशन्स और अ स्पेशल कोर्ट, व्हेन द केस इज नॉट अ कमिटल केस, म्हणजे कमिटलची केस नाहीये. फॉर एक्झाम्पल, ऑफेन्सेस अंडर पोक्सो ऍक्ट डायरेक्ट रिमांड सह सर्व स्पेशल कोर्टात जातं, मॅजिस्ट्रेट कोर्टात काहीही येत नाही. ऍट्रॉसिटीचा कायद्याप्रमाणे रिमांड सह संपूर्ण खटला स्पेशल कोर्टात जातो. देन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट, न्यू इलेक्ट्रिसिटी ऍक्ट, त्याचाही रिमांड हे परस्पर स्पेशल कोर्टात जातं आणि त्या स्पेशल कोर्टातच सर्व असतं. म्हणजे आरोपी कमिट करण्याच्या प्रोव्हिजन ह्या 3 तरी ऍक्ट मध्ये नाही. असे अनेक ऍक्ट असतील पण ह्या 3 ऍक्ट मध्ये नाही. मग ह्या समजा 3 ऍक्ट पैकी एखाद्या ऍक्ट खाली, पोक्सो खाली किंवा ऍट्रॉसिटीज खाली मॅजिस्ट्रेट कोर्टात 156(3) चा अर्ज जर केला की 156(3) प्रमाणे पोलिसांना डायरेक्शन द्यावं मॅजिस्ट्रेट कोर्टात, GMFC कोर्टात, तर तसा आदेश 156(3) चा पोक्सो, इलेक्ट्रिसिटी ऍक्ट, ऍट्रॉसिटी एक्झाम्पल सांगितले, असे अनेक ऍक्ट आहेत. असा 156(3) प्रमाणे GMFC कोर्टाला त्यांच्या हद्दीतील पोलीस स्टेशनला इन्व्हेस्टिगेशन करण्याचे आदेश करता येईल का, हा प्रश्न. म्हणजे कालच आपल्या एका पार्टिसिपंटने विचारलं की ऍट्रॉसिटीचं आम्ही 156(3) दाखल केलं होतं मॅजिस्ट्रेटकडे, त्यांनी ऑर्डर पण केली, पण आता पोलीस व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करत नाहीये. फ्रेंड्स, इफ यू रीड सेक्शन 156(3) minutely, I will read subsection 3. Any magistrate empowered under section 190 may. Now, any magistrate means which magistrate? Who is empowered under section 190. आता 190 काय म्हणतो? 190 एकदा बघून घ्या. 190 म्हणतो, subject to the provision of this chapter, any magistrate of the first class and any magistrate of the second class
may take cognizance of any offense upon receiving a complaint of fact which constitutes such offense upon a police report and upon information received from any other person other than police officer or upon his own knowledge that such offense has been committed. कॉग्नियन्स घेण्याचा अधिकार आहे. कंप्लेंट वरून, पोलीस रिपोर्ट म्हणजे चार्जशीट वरून 173च्या 2 वरून, किंवा असा इन्फॉर्मंट की जो पोलीस ऑफिसर नाहीये किंवा अपॉन हिज ओन नॉलेज त्यांच्या समोर घडलेलं आहे. आता 156(3) जर तुम्ही मायन्युटली बघितला तर 156(3) म्हणतो मॅजिस्ट्रेट एम्पॉवर्ड अंडर सेक्शन 190 मे ऑर्डर सच एन इन्व्हेस्टिगेशन ॲज अबाव मेन्शन. म्हणजे ती त्या केस त्याला कॉग्नियन्स घेण्याचा अधिकार पाहिजे, त्या ऑफेन्सचा कॉग्नियन्स घेण्याचा अधिकार पाहिजे. आता पोक्सो खाली, ॲट्रॉसिटी खाली, इलेक्ट्रिसिटी ऍक्ट खाली जेएमएफसी कोर्टाला अधिकारच नाहीये कॉग्नियन्स घेण्याचा, किंबहुना त्यांच्याकडे ते प्रोसिडिंग येतच नाही. इन दॅट सिच्युएशन the JMFC court cannot pass order under section 156(3). केस लॉ असतीलही, पण केस लॉचा पहिले बेस लॉ आपला म्हणतो की ज्या मॅजिस्ट्रेटला 190 प्रमाणे खटल्याचा कॉग्नियन्स घेण्याचा अधिकार आहे त्यालाच 156(3)चे आदेश पण करता येईल. त्याच्यामुळे आपण हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा कमिटलची केस नसते पण स्पेशल कोर्ट ट्रायबल असते, अशा वेळी 156(3)चे अर्ज हे जेएमएफसी कोर्टात करून आदेश मागता येणार नाही. आणि जेएमएफसी कोर्टाने तसा आदेश केला तरी तो चुकीचा आदेश होईल. आता हे एक महत्वाचं डिस्कशन झाल्यानंतर अजून एक जो मुद्दा थोडा 157 ला जाण्याच्या पूर्वी जो माझ्या काल डोक्यात आला की आपण आता 156 म्हणतो की कॉग्निजेबल ऑफेन्सचा तपास करायला पोलिसांना कोणाच्या आदेशाची गरज नाही. 155(2) म्हणतो नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स मध्ये पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, त्यांना त्याच्यासाठी मॅजिस्ट्रेटची ऑर्डर घेणं गरजेचं आहे, परमिशन घेणं गरजेचं आहे. इथपर्यंत आपल्या सगळ्यांची क्लिअरिटी नक्कीच असेल. म्हणजे एनसी केस मध्ये देअर मस्ट बी अ previous permission of the magistrate to conduct the investigation. In cognizable case, no permission is required to the police by the magistrate. हा इथपर्यंत लॉ क्लिअर आहे. आता माझा पुढचा प्रश्न, आपण इन जनरली सगळ्यांनी बघितलेलं आहे की पोलीस 41(1)(ड) प्रमाणे एखाद्या आरोपीला अरेस्ट करतात आणि त्याच्याकडनं काहीतरी जप्त करतात. जप्त केल्यानंतर पोलीस स्टेशनला येतात, त्या आरोपी विरुद्ध कुठलाही कॉग्निजेबल ऑफेन्स नसला तर 124 महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे एनसी रजिस्टर करतात. एनसी नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स रजिस्टर करतात. सिक्वेन्स बघा, आरोपीला त्यांनी 41(d) खाली अरेस्ट केलं. आपल्याकडे जी चालते सिक्वेन्स ती, आरोपीला 41(d) खाली अरेस्ट केलं, त्याच्या बागेत अर्धा किलो सोनं भेटलं होतं. त्या सोन्याच्या बद्दल तो काही समाधानकारक उत्तर देऊ शकत नव्हता, म्हणून त्याला पोलिसांनी थांबवलं. त्याच्याकडचा मुद्देमाल हा पंचनाम्याने जप्त करून घेतला. नाउ सेक्शन 102 ऑफ द CRPC gives the power to the police to seize the any property. त्याच्यामुळे 102 प्रमाणे त्यांनी पंचनामा करून घेतला, एनसी रजिस्टर केली 124 महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन मग आपले पोलीस अधिकारी काय करतात की जेएमएफसी कडे परमिशन मागतात की आम्हाला तपासाची परवानगी द्यावी. 155(2) प्रमाणे परमिशन दिली जाते. प्रश्न असा उपस्थित होतो की नाउ without the permission under 155(2) of the CRPC, the police investigating officer has seized the property under 102 of the CRPC. 102 प्रमाणे त्यांनी जप्त करून घेतलेली आहे. नाउ टू प्रिपेअर द पंचनामा to seize the property is a part of investigation, no doubt. Collection of material आहे ते.
आता इन्व्हेस्टिगेशन हे सुरू होऊन गेलेलं आहे. इन्व्हेस्टिगेशन अशा गोष्टीचं सुरू केलं की जो नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. 155(2) म्हणतो परमिशन शिवाय तुम्ही करू शकत नाही. मग आता तो जो काही पंचनामा केलेला आहे तो कायदेशीर होईल का नाही होईल. मग पोलिसांना असा पंचनामा करण्याचे म्हणजे नॉन कॉग्निजेबल केसमध्ये कोर्टाच्या आदेशाशिवाय परमिशन शिवाय 155(2) परमिशन शिवाय प्रॉपर्टी जप्त करता येईल का. इफ यू रीड दिस सेक्शन 155 सब क्लास 2, नो, police cannot. If you read section 157, it is pertaining only for a cognizable offense. Cognizable offense साठी 157 आहे. मग अशा वेळी पोलिसांनी जे केलेलं जप्ती पंचनामा आहे त्याची लिगॅलिटी काय, असा प्रश्न आपल्याला उपस्थित आपल्या मनात यायला पाहिजे, आपल्याला सतवायला पाहिजे. ही जे इन्व्हेस्टिगेशन झालं याचं काय. लेट अस रीड सेक्शन 102. बघा ती पण व्यवस्था लेजिस्लेचरनी करून ठेवलेली आहे. 102 मी वाचतो एकदा, लक्ष ठेवा आणि बोल्ड केलेल्या अक्षरवर पण लक्ष ठेवा. 102 CRPC हेडिंग आहे पॉवर ऑफ पोलीस ऑफिसर टू सीज सर्टन प्रॉपर्टी. 1. एनी पोलीस ऑफिसर में सीज एनी प्रॉपर्टी, एनी कुठलीही, which may be alleged or suspected to have been stolen or which may be found under circumstances which create suspicion of the commission of any offense. See the word any property and commission of any offense. कुठलीही प्रॉपर्टी, ज्या प्रॉपर्टी ती स्टोलन प्रॉपर्टी असल्याची शक्यता आहे किंवा ती प्रॉपर्टी कुठल्या तरी गुन्ह्यात असल्याची शक्यता आहे, ती जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना 102 नी दिलेला आहे. सी the legislature has given power to the police under 102 की ती प्रॉपर्टी कॉग्निजेबलची असो किंवा नॉन कॉग्निजेबलची असो, तुम्ही ती सीज करू शकतात. फॉर दॅट पर्पज यू नीड नॉट टू गो टू आस्क दी परमिशन अंडर 155(2). म्हणजे 102 चा सबक्लॉज 1 म्हणतो की कोणतीही अशी प्रॉपर्टी जी स्टोलन प्रॉपर्टी असण्याचा संभव आहे किंवा ज्या प्रॉपर्टी बद्दल काही गुन्हा घडल्याचा संबंध आहे, मग ती कोणत्या पण ऑफेन्सची पाहिजे. एनी ऑफेन्स, इट मे बी अ कॉग्निजेबल ऑफेन्स, इट मे बी अ नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. रीडिंग करताना ह्या प्रत्येक शब्दाचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला 155(2) ची परमिशन नाही हे लगेच लक्षात येऊन जाईल. म्हणजे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स मध्ये परमिशन शिवाय जर त्याच्या पूर्वी रजिस्ट्रेशनच्या पूर्वी जर काही जप्त केलं असेल, दॅट टू अंडर 102, दॅट इज लीगल वन, लीगल, ते इलिगल होणार नाही. म्हणजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. बट इफ वन्स यू रजिस्टर दी एनसी, कुठली पण एनसी तुम्ही रजिस्टर केली, त्याच्या पुढचं इन्व्हेस्टिगेशन साठी इट रिक्वायर्स दी परमिशन ऑफ दी मॅजिस्ट्रेट. हा मुद्दा मला प्रामुख्याने सांगायचा होता की 102 मधलं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते नॉन कॉग्निजेबल मधलं जरी असलं, ती जप्ती नॉन कॉग्निजेबल मधली जरी असली तरी ती लीगल आहे. कारण 102 CRPC ने, आणि तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर 102 CRPC ऑल टुगेदर वेगळ्या चॅप्टर मध्ये आणि 154 पासूनचा जो चॅप्टर आहे 176 पर्यंतचा तो ऑल टुगेदर वेगळा आहे. म्हणून ती जी प्रॉपर्टी जप्त केली आहे ती देखील इलिगल ठरत नाही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स मध्ये. पण पोलीस विदाउट दी परमिशन पार्ट इन्व्हेस्टिगेशन करू शकतात असा त्याचा अर्थ आहे. आता नाउ लेटेस्ट टू अवर टुडेज सब्जेक्ट, टुडेज सेक्शन, दॅट इज सेक्शन 157. जे माझं नेहमी म्हणणं आहे की वी मस्ट बी व्हेरी कॉशियस व्हाईल रीडिंग द कॅप्शन. बघा शब्द काय दिले, प्रोसिजर फॉर
फॉर इन्व्हेस्टिगेशन, प्रोसिजर ऑफ इन्व्हेस्टिगेशन नाही. जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी तुम्ही काय कराल, इन्व्हेस्टिगेशन करताना काय कराल असं नाही. क्रिकेटमध्ये एखादा प्लेयर जेव्हा जातो तेव्हा स्ट्रॅटेजी ठरते, एक रणनीती ठरते सर्वांची, की जो पहिला बॅट्समन जाईल तर त्याला सांगितलं जातं की तुझा स्ट्राईक 2 घे, नॉन स्ट्रायकरला हा दुसरा बॅट्समन असेल, त्याला सांगितलं जातं की बाबा तू व्यवस्थित रन कर. रन कसे कर, पहिल्या बॉलला छक्का मार का पहिल्या बॉलला 1 रन काढ, आम्हाला रन करण्याशी मतलब आहे. 157 काय म्हणतो, इन्व्हेस्टिगेशन करताना तुम्ही असं करा, इन्व्हेस्टिगेशन तसं करा असं नाही. इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं, दॅट इज अ प्युअर प्रोव्हिन्स ऑफ द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर फ्रेंड्स. कोर्ट कॅनॉट, इवन सुप्रीम कोर्ट म्हणतो वी कॅनॉट इंटरफिअर ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन. असंच करा असं म्हणू शकत नाही, हे बघा हे करा, इथपर्यंत आम्ही म्हणू शकतो. आता प्रोसिजर फॉर इन्व्हेस्टिगेशन, प्रोसिजर ऑफ इन्व्हेस्टिगेशन नाही, हे पक्क डोक्यात आपण ठेवा. नाउ बिफोर प्रोसीडिंग फर्दर, प्लीज सी द डेफिनेशन ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सरांनी घेतलेली आहे, एकदा वाचून घेऊ. इन्व्हेस्टिगेशन 2H CRPC. इन्व्हेस्टिगेशन includes, please read this definition like this: investigation includes all the proceeding under this code. And what is the purpose? For the collection of evidence conducted by police officer or by any person other than a magistrate who is authorized by a magistrate in this behalf. इन्व्हेस्टिगेशन हा शब्द जेनरिक सेन्सने घ्यायचा आहे. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे फक्त CRPC मध्ये ज्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत त्या प्रोव्हिजन म्हणजे इन्व्हेस्टिगेशन नाही, त्या पण आहेत, पण इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरच्या कॉमन सेन्सने शक्य आहे ते सर्व म्हणजे इन्व्हेस्टिगेशन. बॉम्बे पोलीस मॅन्युअल पार्ट 3 मध्ये चॅप्टर 5 पासून हाऊ टू कंडक्ट द इन्व्हेस्टिगेशन इन डिफरंट टाइप्स ऑफ केसेस इज गिवन. प्रत्येक केस मध्ये काय काय करायचं दिलेलं आहे. रेल्वे अपघातापासून, बलात्कारापासून, मर्डर पासून एव्हरीथिंग इज गिवन. ते म्हणजे पण इन्व्हेस्टिगेशन. त्याच्या व्यतिरिक्त मॅन्युअल मध्ये नसेल पण ते केलेलं आहे ते म्हणजे पण इन्व्हेस्टिगेशन. आणि CRPC मध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, CRPC मध्ये कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, प्लीज सी दिस चार्ट. Relevant section pertaining to investigation as per CRPC. Section 41 to 60A अरेस्ट ऑफ पर्सन्स बद्दलचे आहे, पण इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान त्या येतात. सेक्शन 70 to 86 आहे वॉरंट प्रोक्लेमेशन वगैरे, प्रोसेस टू कंपेल अपियरन्स. सेक्शन 91 to 105 प्रोसेस टू कंपेल द प्रोडक्शन ऑफ द थिंग्स. त्याच्यानंतर तिच्यात 102 येतो ह्या चॅप्टर मध्ये. त्याच्यानंतर 105A to 105L रेसिप्रोकल अरेंजमेंट फॉर असिस्टन्स इन सर्टन मॅटर्स. आरोपी जेव्हा परदेशात आहे, विटनेस जेव्हा परदेशात आहे, तर इन्व्हेस्टिगेशन करताना या सेक्शनचा रिकोर्स पोलिसांना घ्यावा लागतो, कोर्टाकडनं आदेश घ्यावा लागतो. आणि 154 ते 176 जो चॅप्टर आपण आता बघतोय तो, एवढेच फक्त सेक्शन हे CRPC मध्ये माझ्या मते म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचे रिलेटेड आहे. एवढे सेक्शन म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, एवढंच. आता इन्व्हेस्टिगेशन इन्क्लूड्स ऑल द प्रोसिडिंग. इन्व्हेस्टिगेशन इन्क्लूड्स, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय 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 इन्क्लूड होतं की CRPC मध्ये दिलेला प्रोव्हिजन कोणी कंडक्ट करायचा, बाय पोलीस ऑफिसर और बाय एनी पर्सन अदर दॅन अ मॅजिस्ट्रेट हु इज अथॉराइज्ड बाय मॅजिस्ट्रेट इन दिस बिहाफ. आता हा जो वाक्य आहे, हु इज अथॉराइज्ड बाय मॅजिस्ट्रेट इन दिस बिहाफ, म्हणजे प्रायव्हेट व्यक्तीला इन्व्हेस्टिगेशन करता येईल का. 202 खालचं फक्त त्यांना इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. मी एक मागे व्हिडिओ बनवला होता, वेदर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कॅन इन्व्हेस्टिगेट दी केस. तो मी पाहिजे तर ग्रुपवर टाकून देईल, म्हणजे आपल्याला 202 मधला तो शब्द आहे तो लक्षात येईल. आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. आता प्रोसिजर फॉर इन्व्हेस्टिगेशन. If from information received or otherwise, please see
दी वर्ड अदरवाईज. आता अदरवाईज का दिलं? इन्फॉर्मेशन रिसिव्ड म्हणजे काय? FIR कोर्टाकडे, FIR पोलीस स्टेशनकडे दिली, कोणीतरी इन्फॉर्मेशन दिली, FIR दिली. तर ऑर अदरवाईज. आता अदरवाईज मध्ये काय येतं बघा, अदरवाईज मध्ये काय येतं आता. अदरवाईज मध्ये 2013 क्रिमिनल लॉ जर्नल 1147 मुंबई हायकोर्टाचा ठिपसे साहेबांचे जजमेंट आहे. माझी सर्व पार्टिसिपेंटला रिक्वेस्ट आहे की जिथे जिथे ठिपसे साहेबांचे जजमेंट असतात, अगदी चांगला आणि वेगळा लॉ डिस्कस केलेला असतो. बऱ्याच नवीन नवीन गोष्टी त्यांचा केस लॉ वाचून, त्यांचे सायटेशन वाचून, जजमेंट वाचून आपल्याला कळतात. संदीप इंद्रधवन सागर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. काय हेल्ड केलं मुंबई हायकोर्टाने? रिसिप्ट अँड रेकॉर्डिंग ऑफ FIR, इथे FIR शब्द आहे, इथे FIR शब्द आहे, इज नॉट अ कंडिशन प्रेसिडेंट फॉर इन्व्हेस्टिगेशन इनटू अ कॉग्निजेबल केस. The investigation of or into cognizable offense must be preceded by registration of the FIR is not a sound proposition of law. It is true that ordinarily it would only be on the basis of the first information report that the police machinery would be made aware of the offense, and therefore ordinarily there would be a first information report recorded in accordance with the provision of 154 CRPC before the investigation into cognizable offense or case commences. However, to suggest that the power to investigate flaws from the registration of the FIR would be totally incorrect. The receipt and recording of the FIR is not a condition precedent for investigation into a cognizable offense. The provision for giving the provision for giving information, therefore, is not to provide the police with the power of investigation. FIR देणं म्हणजे काही पोलिसांना पॉवर देणं नाही इन्व्हेस्टिगेशनचा. पण FIR का दिले जाते? टू इनेबल अन अनब्लेमिश वर्जन ऑफ द इन्सिडेंट टू बी गिवन ॲट द अर्लिएस्ट अपॉर्च्युनिटी सो दॅट द प्रॉसिक्युशन केस ॲट द ट्रायल मे बी टेस्टेड. आता अदरवाईज म्हणजे FIRच पाहिजे असं नाही. की तुम्हाला जी 41 ची घटना सांगितली, तिच्यामध्ये काय झालं, पोलिसांना दिसलं, पोलिसांनी हटकलं, त्यांनी उत्तर दिलं नाही, त्याच्या बॅग मध्ये अर्धा किलो सोनं मिळालं. आता पोलिसांनी ते जप्त करून घेतलं, इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं ना. पुढे तो गुन्हा निष्पन्न झाला 379 चा आहे किंवा 384 प्रमाणे चा आहे, 386 प्रमाणे आहे किंवा ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, कुठलाही कॉग्निजेबल असेल, कॉग्निजेबल असेल. ह्या शब्दामध्ये, अदरवाईज शब्दामध्ये मित्रांनो अजून एक गोष्ट येते. तुम्हाला माहिती असेल तर फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट व्हायला FIR पाहिजे असंही नाही, FIR असली तरी चालते, नसली तरी चालते. या अदरवाईज मध्ये काय होईल की जसं मी सांगितलं की पोलिसांनी 41 खाली अटक करताना 102 खाली प्रॉपर्टी जप्त केली, इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट झालं. तसं जर समजा कोर्टाने 202 प्रमाणे जे इन्व्हेस्टिगेशन सांगितलेलं आहे, म्हणजे 202 प्रमाणे इन्व्हेस्टिगेशन करा, तर तेव्हा सुद्धा ते जर कॉग्निजेबलची कंप्लेंट असली ती, तर ते सुद्धा इन्व्हेस्टिगेशन हे अदरवाईज मध्ये येतं, कारण तिथे FIR नाहीये, ते अदरवाईज मध्ये येतं. इफ फ्रॉम इन्फॉर्मेशन रिसीव्ड और अदरवाईज an officer in charge of police station, please see the very line, has reason to suspect the commission of an offense which he is empowered under section 156 to investigate. What is the meaning of this? It is not necessary on the part of the investigating officer that while conducting the investigation he is sure that cognizable offense is made out, that cognizable offense is registered or is going to be registered. कॉग्निजेबल ऑफेन्सची फिर्याद आपल्याकडे आहे हे त्याला माहिती असण्याचं कारण नाही. त्याला काय, रिझन टू सस्पेक्ट द कमिशन ऑफ ऑफेन्स, शंका जरी आहे की एखादा कॉग्निजेबल ऑफेन्स झालेला आहे, तरी तो इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट करू शकतो. शंकेवर सुद्धा हॅज रिझन टू सस्पेक्ट द कमिशन ऑफ एन ऑफेन्स विच एम्पॉवर्ड अंडर सेक्शन 156 टू इन्व्हेस्टिगेट. मग काय करेल तो, ही शाल फोर्थविथ. आता हॅज रिटन टू सस्पेक्ट दी कमिशन ऑफ ऑफेन्स आहे ना, याच्यासाठी कृपया मित्रांनो मी केस लॉ तर टाकेल ग्रुपवर, हे आपण नोट डाऊन करून घ्या. आणि हे केस लॉ आणि याच्यात प्रिव्ही काउन्सिलचा केस लॉ दिलेला आहे.
2012 CRLJ पेज नंबर 61, Balmiki Singh versus State of Bihar. On perusal of section 157 CRPC, what appears is that the investigation of a cognizable case may be initiated by any officer empowered under section 156 CRPC if he has reason to suspect the commission of an offense, and if he start the investigation, he shall have to send the report of the same to the magistrate empowered to take cognizance of such offense. Upon a police report, what follows from the provision is that there may not be any bar or prohibition in proceeding to investigate any information raising even a suspicion of a cognizable commission of any cognizable offense, and if the police stumbles upon material evidence showing commission of such offense, अपूर्ण पडतोय, अडखळतोय पोलीस ऑफिसर की तो मटेरियल गोळा करायला, it may collect them and later on register the FIR and send the report to the magistrate as soon as it drawn up the FIR. Collection of evidence being the only purpose of an investigation. What is the purpose of investigation? Collection of evidence. There is no harm, हे बघा, no harm that the police prepared the document in respect of those step of investigation in the case. However, this power of police is never qualified by the fact that it should always first institute the FIR and then proceed to investigate the case. If the provision of section 157 be construed that way, then the whole purpose of empowering the police officer to investigate a cognizable case merely on suspicion shall be frustrated. या केस लॉ कृपया सगळ्यांनी वाचा, मी ग्रुपवर टाकतो. याच्यात प्रिव्ही काउन्सिल डिस्कस केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे मियर सस्पिशियन जरी असलं की कॉग्निजेबल ऑफेन्स असू शकतो बरं, ही मे इनिशिएट दी इन्व्हेस्टिगेशन अदरवाइज शब्दामुळे. नाउ लेट अस टर्न टू आवर सेक्शन 157. सेक्शन महत्वाचा आहे. इफ फ्रॉम इन्फॉर्मेशन रिसीव्ड और अदरवाइज an officer in charge of police station has reason to suspect the commission of an offense which is empowered under section 156 to investigate, he shall forthwith send a report of the same to a magistrate empowered to take cognizance of such offense upon a police report. Shall forthwith. मी त्या दिवशी प्रश्न विचारला होता, FIR दाखल झाली म्हणजे किती वेळ जायला पाहिजे होते. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज की 24 तास. 24 तास आरोपीसाठी आहे, कागदासाठी नाही, फोर्थविथ आहे. आता हे जर फोर्थविथ गेले नाही, FIR जर लगेच पाठवली गेले नाही, तर तिचे परिणाम काय होतात. While practicing in the defense side, you must know this. जेव्हा जेव्हा चार्जशीट आहे, चार्जशीट सोबत जेव्हा सुरुवातीला FIR आलेली असते, त्या FIR वर तारीख टाकलेली असते. यू शुड नोट डाऊन दॅट डेट. ती जर लेट असेल ना पाठवलेली, म्हणजे 1 तारखेला गुन्हा घडला आणि 3 तारखेला पाठवले असेल, तर त्याचे परिणाम हे प्रॉसिक्युशनच्या विरोधात असतात. याच्यासाठी तुम्हाला हे बघा, हा केस लॉ एक आहे. महादेव कुंडलिक वैद्य वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2001 CRLJ 4306. Delay in sending FIR to court is fatal to the prosecution. We wish to emphasize that where a statute casts a mandatory obligation on an authority and that the obligation has not been discharged by the said authority, then the burden lies on the said authority to show as to why it has not been complied with by it. कोणाची जबाबदारी आहे? प्रॉसिक्युशनची जबाबदारी लेट का झालं. पण ते पॉइंट आउट करून कोणी द्यायचंय? डिफेन्स साइडने पॉइंट आउट करून द्यायचंय की लेट झालेलं आहे. मग लेट झालंय तर त्याचे सबळ कारण, cogent reasons should be given by the prosecution. If prosecution fails to give reasons, it is fatal to the prosecution case. फरक लक्षात घ्या बरं आपण मित्रांनो. Registering the delayed FIR is a different thing, and after registration sending FIR belatedly to the court is a different thing. दोन्ही गोष्ट या डिफेन्सच्या फायद्याच्या आहेत आणि प्रॉसिक्युशनला फॅटल होणार आहे. आता हा shall forthwith send a report to the same to the magistrate taking cognizance वगैरे. आता or shall depute one of his subordinate officer, आता बोल्ड मध्ये
not below such a rank as the state government may by general or special order prescribe in this behalf. म्हणजे काय करायचंय, स्वतः आयोने स्वतः जायचंय किंवा अशा माणसाला पाठवायचंय जो स्टेट गव्हर्नमेंटच्या एखाद्या जनरल किंवा स्पेशल ऑर्डर प्रमाणे ज्याला इन्व्हेस्टिगेशनच्या पॉवर्स दिलेल्या आहेत त्या. नाऊ आय विल शो यू वन ऑर्डर ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट. हे पीडीएफ आता दिसत नसेल व्यवस्थित तरी बघा. 2006 ची ऑर्डर आहे. 30/1/2006 अन्वय काय केलंय, पोलीस नायकांना सुद्धा 157(1) मधील तरतुदीनुसार तपासाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. हे नोटिफिकेशन आहे. याच्याप्रमाणे पोलीस नायक जे आहे म्हणजे अबाव दी कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबलचा वरचा जो आहे नायक, त्यांना सुद्धा तपासाचे अधिकार आहे जे 157 मध्ये म्हटलेलं आहे ते. त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं हे परिपत्रक मी ग्रुपवर टाकून देईल, डोंट वरी. मग त्याच्यात कोणते कोणते गुन्हे त्यांच्याकडे द्यायचे, मग चोरीची आहे वगैरे वगैरे लिस्ट दिलेली. आपण त्या एवढ्या खोलात जाण्याची गरज नाही. हा, टू प्रोसीड काय करायचं, टू प्रोसीड टू दी स्पॉट टू इन्व्हेस्टिगेट दी फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ दी केस. म्हणजे काय करायला सांगितलं सीआरपीसीने, इन्व्हेस्टिगेशन कसा करा असं नाही, पण तुम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये बघा हे करणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टिगेशन बघा तुम्ही हे असं करा, असंच करा असं नाही. इन्व्हेस्टिगेशन मध्ये या गोष्टी तुम्ही फॉलो करा. काय करा, टू प्रोसीड तुम्ही स्वतः जा किंवा एखाद्या ऑफिसरला पाठवा ज्याला तपासाचे अधिकार आहेत. स्पॉटवर जाऊ द्या. कशासाठी, टू इन्व्हेस्टिगेट द फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ द केस. स्पॉटवर पाठवा, स्पॉटवर काहीतरी मिळू शकतं. मग ते कसं कसं जप्त करायचं तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे किंवा बॉम्बे पोलीस मॅन्युअल मध्ये त्या सर्व पद्धती दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे करा. बघा, जरी शब्द त्यांनी शाल म्हटलं आहे की शाल प्रोसीड इन पर्सन और शाल डेप्यूट पर्सन, म्हणजे स्पॉटवर लिहिलंय म्हणून स्पॉटवर जायलाच पाहिजे असं प्रत्येक वेळा गरजेचं आहे का, नाही. 498A मध्ये नवरा बायकोचं भांडण आहे, 4 भिंतीचा आड झालेलं आहे, FIR दिली, स्पॉटवर इमिजिएट जाऊन तुम्ही काय करणार. चीटिंगची फिर्याद आहे, एवढा मोठा बंच पोलिसांकडे आणून दिलेला आहे. मिसअप्रोप्रिएशनची फिर्याद आहे, काय तुम्ही इमिजिएट स्पॉटवर जाऊन करणार. ज्या ठिकाणी स्पॉटवर जाणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जा. म्हणून म्हणतो प्रत्येक शाल हा शाल नाही. सीआरपीसी मधला इन्व्हेस्टिगेशन कसं करावं, इट इज अ टोटल डिस्क्रिप्शन ऑफ द पोलीस, प्रोविन्स, प्युअर प्रोविन्स ऑफ द पोलीस ऑफिसर. मी कसं करेल मी बघेल. ठीक आहे, तुम्ही म्हणतायत ना या गोष्टी अशा करायला पाहिजे साधारणपणे, ठीक आहे. जे तुम्हाला उदाहरण सांगितलं, बॅट्समॅनला पाठवणं, बाबा रन बनव, ओके, रन तू कसे बनव तू तुझे पाहून घे. तसं इन्व्हेस्टिगेशन कर बाबा, तू कसं करते तुझं तू पाहून घे. आम्हाला इन्व्हेस्टिगेशन मध्ये मटेरियल कलेक्ट झाल्याशी मतलब, इकडे क्रिकेटमध्ये त्यांना रन झाल्याशी मतलब. हा, आता हा पुढचा शब्द महत्वाचा, इफ नेसेसरी टू टेक मेजर फॉर द डिस्कवरी अँड अरेस्ट ऑफ द ऑफेंडर. जर काही डिस्कवरी होत असेल, शोध लागत असेल, जो आपण सेक्शन 27 प्रमाणे देखील लावतो तसा तशा प्रकार. इफ नेसेसरी टू टेक मेजर फॉर द डिस्कवरी अँड अरेस्ट ऑफ द ऑफेंडर. अरेस्ट गरजेचं असाल तर अरेस्ट करा, असं 1973 पासून कायदे बनवणारे म्हणतायत. आपल्याकडे तसं घडतं आहे का? अजिबात नाही. 279च्या गुन्ह्यालाही अटक केली जाते. प्रोहिबिशनच्या गुन्ह्यामध्ये सर्रास अटक असते. पत्ते खेळताना भेटले तरी अटक केली जाते. हे सगळं रोखण्यासाठी मग अर्नेश कुमार आला. आता अर्नेश कुमार आपला ऑलरेडी डिस्कस झालाय, वी शुड नॉट गो इन दी डिटेल्स. तरी आपल्याला हे एक जजमेंट माहिती पाहिजे. AR 1994 सुप्रीम कोर्ट 1349 जोगिंदर कुमार वर्सेस स्टेट ऑफ यूपी. शब्द बघा, नो अरेस्ट कॅन बी मेड बिकॉज इट इज लॉफुल फॉर द पोलीस टू डू सो. फक्त त्या कॉग्निजेबल म्हणून देऊन ठेवलाय विदाउट वॉरंट म्हणून तुम्ही अटक करत बसू नका. द एक्झिस्टन्स ऑफ द पॉवर टू अरेस्ट वॉज वन थिंग. पॉवर असणे ही वेगळी गोष्ट आहे आणि जस्टिफिकेशन फॉर द एक्झरसाइज ऑफ इट इज क्वाइट अनदर.
जे अर्नेश कुमार मध्ये सगळं म्हटलंय ते 94 पासून कोर्ट या जोगिंदर कुमार मध्ये म्हणत आलेले की अरेस्ट ही प्रत्येक वेळा गरजेची नाही. अरेस्टचे अधिकार असले म्हणून अरेस्ट प्रत्येक वेळा करायला पाहिजे असं नाही. म्हणजे तुमच्या घरात सगळं अन्न शिजवून ठेवलंय म्हणून वेळोवेळी खायला पाहिजे असं नाही. भूक लागली तर खा, तसं गरज असेल तर आरोपीला अटक करा, विनाकारण नाही. Discovery and arrest of the offender, provided that when information as to the commission of any such offense is given against any person by name and the case is not of a serious nature, the officer in charge of police station need not proceed in person or depute subordinate officer to make investigation on the spot. पुढचा पॅरा म्हणतो, if it appears to the officer in charge of police station that there is no sufficient ground for entering on an investigation, he shall not investigate the case. इन्व्हेस्टिगेशन नाकारण्याचे अधिकार ए आणि बी मध्ये दिलेले आहे. प्रोव्हाइडेड क्लॉज आला, त्यांनी म्हटलं की जेव्हा जेव्हा इन रिलेशन टू एन ऑफेन्स ऑफ रेपची केस असेल, द रेकॉर्डिंग ऑफ द स्टेटमेंट ऑफ द विक्टिम shall be conducted at the residence of the victim or in the place of her choice and as per as practicable by a woman police officer in the presence of her parents or guardian or near relative or social worker of the locality. सबक्लास 2 म्हणतो की जेव्हा जेव्हा त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायचं नाहीये तर त्याचे रिपोर्ट हे कोणामार्फत जायला पाहिजे, जे स्टेट गव्हर्नमेंटने त्यांना अधिकार दिलेले असले अधिकाऱ्यांमार्फत जायला पाहिजे. आता हा तपास नाकारण्याचे अधिकार हे कोणत्या परिस्थितीत आहे याच्यासाठी आपण बघूया बॉम्बे पोलीस मॅन्युअल. हा मी आहे त्यात. हा बॉम्बे पोलीस मॅन्युअल पार्ट 3 रूल 1, 2, 3 डिस्क्रेशन टू रिफ्यूज इन्व्हेस्टिगेशन. याच्यात हा रेड हेडलाईन मी करून जी ठेवली आहे खाली, discretion should ordinarily be exercised in the following cases: complaint or information of altogether unimportant offense, त्याच्यानंतर फ्रिवलस, वेक्शियस, मिस्टेकन और मॅनिफेस्टली अनट्रू कंप्लेंट. डिटेल मी तुम्हाला पाठवतो, वाचून पण घ्या, किंवा तुम्हाला बॉम्बे पोलीस मॅन्युअल दिले त्यात पाहून घ्या. ट्रायबल केसेस 95 खाली ज्या येतात, पेटी थेफ्ट ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस, फ्रूट, फळं चोरले, अन्नधान्य चोरलं, अशा किरकोळ केसेस. डी जिच्यात फ्रॉम एन एक्झामिनेशन ऑफ द कंप्लेनंट सिव्हिल डिस्प्यूट दिसतंय आणि कंप्लेंटला काय करायचंय की सिव्हिलच्या नावाने ती टेक्निकॅलिटी मध्ये बसून क्रिमिनल करायची. अशा वेळी ई पार्ट म्हणतो जेव्हा इंज्युअर्ड व्यक्ती जो आहे, अनइम्पॉर्टंट केस आहे, काही फार मोठी नाहीये, इंज्युअर्ड म्हणतोय की नाही मला काही माझी इच्छा नाही इन्व्हेस्टिगेशन होऊ द्यायची, तर इन्व्हेस्टिगेशन त्यांना नाकारता येतं. पण ह्या मॅन्युअल मध्ये त्यांनी असं म्हटलं, हे असॉल्टची केस आहे, त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऍक्ट जिथे प्रॉपर्टी अनअटेंडेड मिळालेली आहे, आरोपी मिळत नाही, अशा ठिकाणी या सगळ्या बंद करू ठेवतात. पण त्यांनी काय केलं की ह्या अशा केसेस बंद करण्यासाठी ही जी बॉम्बे पोलीस मॅन्युअल रूल मध्ये प्रोव्हिजन देऊन ठेवलंय, त्याच्यात त्यांनी म्हटलं बॉम्बे पोलीस मॅन्युअल मध्ये की FIR रजिस्टर करा आणि मगच तुम्ही इन्व्हेस्टिगेशन नाकारा. तुम्ही असं नाही म्हणू शकत की आम्ही इन्व्हेस्टिगेशन नाकारतो, FIR घेत नाही. यू रजिस्टर दी FIR आणि नंतर तुम्ही नाकारत बसा. आता ते हा असा 157 होता इन शॉर्ट. हे बाकी फार महत्वाचा नाहीये. आता मला या एवढ्या 20 वर्षाच्या वकिलीमध्ये किंवा दातरंगे सरई असतील किंवा DGP साहेब पण असतील, सिनियर असतील माझ्यापेक्षाही, तर हे इन्व्हेस्टिगेशन स्टॉप करण्याचे अर्ज कधी आले नाही. मला एकदा फक्त मी बांद्रा कोर्टाला असताना मुंबईत असा एक अर्ज आला होता की यांनी माझी वायर, जी इलेक्ट्रिकची वायर होती 90 रुपयाची, ती चोरली, कापली आणि चोरली म्हणून गुन्हा. तर ते इन्व्हेस्टिगेशन आम्ही स्टॉप करण्याबद्दलचे पत्र आले होते. एवढंच एक पाहिलंय मी. हा आता 157 नंतर विषय महत्वाचा येतो, किरकोळ विषय आहे. 158 आहे आणि 159 आहे. तर 158 आणि 159 थोडक्यात असं म्हणतो की जेव्हा जेव्हा
इन्व्हेस्टिगेशन नाकारत असेल पोलीस, तेव्हा त्यांनी त्यांचे जे रिपोर्ट आहे नाकारण्याचे रिपोर्ट हे सुपेरियर ऑफिसर मार्फत येऊ द्यावे. तेच तुम्हाला जे बॉम्बे पोलीस मॅन्युअल मध्ये 123 जो रूल दाखवला तिच्यातच त्यांनी दिलेला आहे. आणि मोर ओव्हर त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्र पोलीस ऍक्ट सेक्शन 97 आहे, महाराष्ट्र पोलीस ऍक्टचा सेक्शन 97 आहे. याच्याप्रमाणे जेव्हा रिपोर्ट येतील असे इन्व्हेस्टिगेशन स्टॉप करतोय आम्ही, इन्व्हेस्टिगेशन करत नाहीये. बघा मित्रांनो, जर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टच्या मागच्या पेजवर जिथे फिर्यादी सही करतो तिथे एक कॉलम दिलेला आहे की तपास करणार आहात का किंवा तपास नाकारतायत का. तसा नाकारत असतील तर तो रिपोर्ट जो आहे तो सुपिरियर ऑफिसर DYSP आणि SP यांच्या मार्फत कोर्टात जायला पाहिजे असं 158 आणि 159 म्हणतं. आता याच्यात त्यांनी म्हटलं की 97 मुंबई पोलीस ऍक्ट जो आहे इट एम्पॉवर द सुपिरियर ऑफिसर टू डू द नीडफुल. ही मे डायरेक्ट ही ज्युनियर पोलीस ऑफिसर नो यू इन्व्हेस्टिगेट द केस, यू डोंट रिफ्यूज द केस, यू इन्व्हेस्टिगेट द केस. ते त्यांना अधिकार आहे, तो स्वतःही करू शकतात किंवा खालच्याला म्हणू शकतात की नाही तुला इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. असा हा आता फक्त एकच जो आपला सेक्शन राहिला 160. आता 160 पोलीस ऑफिसर पॉवर टू रिक्वायर अटेंडन्स ऑफ विटनेसेस. हेडिंग सेज विटनेसेस, बॉडी सेज पर्सन्स. हेडिंग सेज विटनेस, बॉडी सेज पर्सन्स. वाचू आपण. Any police officer making an investigation under this chapter may by order in writing require the attendance before himself of any person being within the limits of his own or any adjoining station. बघा आता सुरुवात काय केली. Any police officer making an investigation under this chapter may by order in writing. ऑर्डर कोणाला देण्याचे अधिकार आहे? जो तपास करतोय त्यालाच, त्याच्या सिनियरला नाही, त्याच्या ज्युनियरला नाही. काय करायचं, तो काय करू शकतो, रिक्वायर दी अटेंडन्स बिफोर हिमसेल्फ ऑफ एनी पर्सन दिला. पर्सन देण्याचं कारण असं, पर्सन इन्क्लुड्स आरोपी पण. सस्पेक्ट आहे समजा, अजून माहित नाहीये तो आरोपी आहे किंवा नाही, म्हणून त्याला 160 प्रमाणे नोटीस देऊ शकतात की ये बाबा मला तुला आमच्या पोलीस स्टेशनला भेट द्या, मला तुला विचारपूस करायची. एनी पोलीस ऑफिसर मेकिंग एन इन्व्हेस्टिगेशन अंडर दिस चॅप्टर मे बाय ऑर्डर इन रायटिंग. रायटिंगने देऊ शकतो. रायटिंगने देण्याचं कारण काय ते पण सांगतो. रिक्वायर दी अटेंडन्स बिफोर हिमसेल्फ ऑफ एनी पर्सन बेइंग विदिन द लिमिट्स ऑफ हिज ओन और एनी एडजॉइनिंग स्टेशन हु फ्रॉम द इंफॉर्मेशन गिवन और अदरवाइज appears to be acquainted with the facts and circumstances of the case and such person shall attend as so required. म्हणजे त्या पोलीस ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे, जो आयओ रिटर्न ऑर्डर देतोय त्याच्या हद्दीतला राहणारा विटनेस पाहिजे किंवा व्यक्ती पाहिजे ज्याला घटनेबद्दल माहिती आहे असं आयओचं म्हणणं आहे, किंवा त्याच्या ऍडजॉइनिंग. म्हणजे आता समजा कल्याण आहे तर कल्याण पोलीस स्टेशन मधले सर्व किंवा त्याच्या आजूबाजू जिल्ह्यातले जे असतील, आजूबाजूच्या फक्त ऍडजॉइनिंग पोलीस स्टेशनच्या हद्दीतला एखादा साक्षीदार असेल तर त्यांना बोलवता येईल, रिटर्न ऑर्डरनी बोलवता येईल. आता मग प्रश्न असा उपस्थित होतो, कल्याणचा गुन्हा आहे, सोलापूरचा विटनेस आहे, मग पोलीस ऑफिसरला तसा आदेश ऑर्डर इन रायटिंग देता येईल का? सेक्शन म्हणतो नाही देता येत आणि एक केस लॉ पण म्हणतो नाही देता येत. बघा तुम्हाला लगेच आंध्र प्रदेशचा एक 2002 चा केस लॉ आहे, त्याच्याप्रमाणे एकच मिनिटात देतो, लिहून घ्या कृपया, तर राहिले. हा 2002 CRLJ पेज 1585, आंध्र प्रदेश हायकोर्ट, मॅथ्यूज
MATHEWS, पीटर व्हर्सेस असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. याच्याप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की असं त्यांना करता येणार नाही. तो तुमच्या ऍडजॉइनिंग हद्दीतला असला विटनेस तरच बोलवा, अदरवाईज तुम्हाला बोलवण्याचे अधिकार नाही, असं या केस लॉ मध्ये हेल्ड केलंय. त्याची जी रिटर्न ऑर्डर आहे ती इनव्हॅलिड आहे, इलिगल आहे असं डिसाईड केलं होतं. पुढचा प्रोव्हाइडेड क्लॉज म्हणतो की 15 वर्षाचा आतील कोणीही किंवा एखादी स्त्री किंवा फिजिकली डिसेबल्ड पर्सन shall be required to attend at any place other than the place in which such a male person or woman reside. ज्या ठिकाणी ते साक्षीदार राहतात 15च्या आतले किंवा वुमन किंवा फिजिकली डिसेबल्ड, त्याच ठिकाणी तुम्ही जा. सबसेक्शन 2 म्हणतो की अशा विटनेसेसला काहीतरी रिझनेबल एक्सपेन्सेस जे आहे ते देण्यासाठी शासन तरतूद करेल किंवा शासनाने तरतूद केलेली असेल एखाद्या जीआर वगैरे प्रमाणे. आता एखादी रिटर्न ऑर्डर 160 प्रमाणे ऍडजॉइनिंग पोलीस स्टेशनच्या विटनेसला किंवा त्याच्या हद्दीतल्या आयोच्या जो आयो बोलवतो त्याने रिटर्न ऑर्डर दिली. आता तो आदेश मिळून देखील इफ दॅट पर्सन फेल्स टू अटेंड द पोलीस स्टेशन विदाउट एनी रिझनेबल कॉज, देन ही कॅन बी पनिश अंडर सेक्शन 174 ऑफ द इंडियन पिनल कोड. 174 प्रमाणे रिटर्न ऑर्डर का दिलेली आहे, कारण ते रिटर्न ऑर्डरचा भंग जर केला तर 174 म्हणतो non-attendance in obedience to an order from public servant, whoever being legally bound to attend in person or by an agent at certain place and time in obedience to summons, notice, order or proclamation proceeding from any public servant legally competent as such public servant to issue the same, intentionally omits to attend at that place or time, departs from that place where he is bound to attend before the time at which it is lawful for him to depart, shall be punished. 160 एम्पावर करतो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला की यू मे गिव्ह ऑर्डर इन रायटिंग अँड रिक्वायर द अटेंडन्स ऑफ द विटनेसेस, म्हणजे पर्सन अक्वेंटेड विथ द फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ द केस. वरती विटनेस दिला पण खाली पर्सन दिला, कारण पर्सन इन्क्लुड्स विटनेस आल्सो. जर खालीही त्यांनी विटनेस दिला असतं तर आरोपीची विचारपूस याच्या खाली करता आली नसती, म्हणून त्यांनी शब्द पर्सन दिलेला आहे. असे हे 154 ते 160 हा बंच आहे. जे आपण महत्वाच्या हायलाइटेड गोष्टी होत्या त्या बघितल्या. आता उद्या सर हे बाकी 161 पासून सुरू करतील. आता आपल्याला संपवायला हरकत नाही. कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाच्या काही मनात शंका असतील तर कृपया विचारा. Sir, I am allowing all the participants to so that they can unmute and ask the questions. By that time you will be muted. I request you to unmute yourself. Sir, please unmute yourself. Oh, okay. In chat box, I have posted one question to all the participants. Please go through my question. Copy of FIR is sent forthwith. It is with the judicial magistrate. Accordingly, inquiry commenced. Can accused take part in such inquiry? And can accused pray to the magistrate to observe the contents of FIR? So what is the role of the accused in the course of inquiry? Commenced by the magistrate after receiving copy of FIR. Sir, section 239 CRPC मध्ये, if upon considering the police report and the documents sent with it under section 173 and making such examination, if any of the accused as the magistrate thinks necessary, and after giving the prosecution and the accused an opportunity of being heard, the magistrate considers the charge section once again 239 239. हाँ बोला प्रश्न. Discharge section. Discharge. Warrant trial discharge. Okay. After submission of police report and taking cognizance before bringing charge. Yes. What do you want to say relying on this section? This section belongs to warrant trial for discharge.
Magistrate shall have to see the documents along with the charge sheet. What is the question then? Mohan, complete your query. Yes. You just complete your query. Whether you are giving answer or whether you are putting query. First of all, clarify. झाला सांग, अनम्यूट झाले. बोला. सर मी हे सांगतोय की म्हणजे अक्युजला पण जे रिपोर्ट सबमिट झाल्यानंतर अक्युजला पण हर्ड होण्याचे म्हणजे तिथे चान्स मिळते असं सांगतो. चार्जशीट असतं ना, त्यावेळेस चार्जशीट समोर असतं. सरांची क्वेरी जी होती ती FIR कोर्टात सबमिट केली. 239 जेव्हा आहे, 239 वॉरंट ट्रायलचा ए पार्ट मधला जो आहे, 239 इज फॉर डिस्चार्ज. Yes. And when discharged, after taking of cognizance. When cognizance, after submission of police report, that means charge sheet. Yes, sir. So my query is based on altogether different ground, different aspect. Please go through my query. Please understand the concept inquiry. So I will request Honorable Seva Patil sir, please discuss inquiry. Please say something about inquiry. Patil sir. सर 1 मिनिट बोला तुम्ही, तर पाणी पितो तोपर्यंत. 1 मिनिट बोलून घ्या. According to section 157 of CRPC, it is necessary for the investigating agency that to forward copy of FIR forthwith to the judicial magistrate. And when copy is with the judicial magistrate, inquiry starts. So in the course of inquiry, whether accused can take part? This is the question. Because accused also one of the party for the proceeding, and inquiry is the proceeding. आता त्याचा पार्ट कुठे कुठे येईल? आफ्टर अरेस्ट येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझा प्रश्न राहील पार्टिसिपंटला की काय इन्क्वायरी म्हणजे नेमकं काय आणि ट्रायल नेमकं काय हे समजलं असेल तर हे हा प्रश्न कळेल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन्क्वायरी अँड ट्रायल? So it is my request to the participant, please unmute yourself and please answer. What is the difference between inquiry and trial? बोला, आपण बोला. रिक्वेस्ट आहे, बोला. सर एन्क्वायरी म्हणजे ट्रायल सुरू व्हायच्या आधी जे इन्व्हेस्टिगेशनचा पोर्शन असतो ते आहे. ट्रायल सुरू होण्याआधीचा इन्व्हेस्टिगेशनचा पोर्शन. हो, इन्व्हेस्टिगेशन आणि फायलिंग. आता आपण इन्व्हेस्टिगेशन शब्द वापरला. आता हे इन्व्हेस्टिगेशन बाय होम? आयो आणि पोर्शन म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि जे कमिटल वगैरे करतात हे सर्व एन्क्वायरी मध्ये येते. आपण काय म्हणाले, ट्रायल सुरू करण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशनचा पोर्शन म्हणजे इन्क्वायरी. FIR रजिस्टर झाल्यापासून आणि पुढे चार्जशीट फाईल झाली, कमिट झाला, हा सर्व एन्क्वायरी. कमिट होईल तो भाग सोडा. आपण कमिटल थोडं दूर ठेवू. कमिटचा इश्यू मध्ये आणला ती परत थोडीशी अँबिग्युटी काहींच्या मनामध्ये येऊ शकेल. कमिटलचा आस्पेक्ट थोडा दूर ठेवा. प्लीज प्रोसीड. FIR पासून चार्जशीट सबमिट होईपर्यंत एन्क्वायरी. अच्छा, FIR पासून चार्जशीट सबमिट होईपर्यंत इन्क्वायरी. चार्जशीट सबमिट झालं, कॉग्निझन्स घेतला गेला, तेच कॉग्निझन्स घेईपर्यंत सर. हा, म्हणजे कॉग्निझन्स घेतला की ट्रायल चालू. चार्ज फ्रेम होईपर्यंत, चार्ज फ्रेम होऊन ट्रायल सुरू झाला की ट्रायल. चार्ज फ्रेम झाला की ट्रायल सुरू असं म्हणणं आहे. ओके, बरोबर. हा जो काही पिरियड आहे 157 मध्ये FIR ची कॉपी मिळाली, FIR ची कॉपी मिळाली, ती नोटेड केली की इन्क्वायरी स्टार्ट झाली. इन्क्वायरी संपल फ्रेमिंग ऑफ चार्ज पर्यंत. मधल्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात.
बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा बाबी आहेत. म्हणून हा सिंपल क्वेश्चन आहे, फार सिंपल क्वेश्चन आहे माझा, की काय इन्क्वायरीच्या प्रोसिडिंग मध्ये अॅक्युजला सहभाग घेता येतो का? इन्क्वायरी मध्ये सर ऍप्लिकेशन करता येतो. येस. हो सर. Inquiry means every inquiry other than trial, sir. चॅट बॉक्स मध्ये हे लिहिलं की ट्रायल बिगिन्स ऑन सबमिशन ऑफ चार्जशीट. भन्साली मॅडम आहेत का? तसं चुकीचं आहे मॅडम. ते चार्ज फ्रेम झाल्यानंतर ट्रायल सुरू होते. म्हणजे इव्हन फ्रेमिंग ऑफ चार्ज हे जे काम आहे कोर्टाचं, इट इज ऑल्सो इन्क्वायरी. वन चार्ज इज फ्रेम देन मॅटर विल बी पोस्टेड. म्हणजे इन टेक्निकल स्ट्रिक्ट सेन्स when first witness will enter in the witness box, the trial starts. Up till the inquiry असते. प्लीज अप्लाय युअर माइंड. काय इन्क्वायरी मध्ये आरोपीला सहभाग घेता येतो का? त्यांना सर अजून प्रश्न क्लिअर करून द्या. म्हणजे इन्क्वायरी म्हणजे फार क्लिअर केला होता म्हणजे, आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की काय वाटलं तुम्ही क्लिअर करा. सर मी क्लिअर केलंच आहे, मला असं वाटतं मी क्लिअर केलंय. आता म्हणजे प्रश्न असा आहे की FIR दाखल झाल्यानंतर आता आरोपीला कोणत्या कोणत्या वेळा कोर्टात आता इन्क्वायरी मध्ये इंटरफेरन्स करता येईल का किंवा सामील होता येईल का असा प्रश्न आहे. आता कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी त्याला कोर्टासमोर आणता येईल? तर फॉर द पर्पज ऑफ रिमांड त्याला ऐकून घेता येईल, दॅट इज ऑल्सो इन्क्वायरी. फॉर द पर्पज ऑफ बेल ती पण इन्क्वायरी झाली, ते पण ऐकून घेता येईल. पण त्याच्यानंतर कॉग्नियन्सच्या वेळा त्याला ऐकून घ्यायची गरज नाही. कॉग्नियन्सच्या वेळा त्याला ऐकावं लागत नाही. पण वन्स दी कोर्ट हॅज टेकन दी कॉग्नियन्स, मग त्याचा प्रत्येक प्रोसिडिंग मध्ये राईटच आहे सगळ्या ठिकाणी भाग घ्यायचा. मग ते डिस्चार्ज असो, ट्रायल असो, कुठलाही असो, म्हणजे कुठलीही स्टेज असो, कुठलाही अर्ज असो, इट इज हिज राईट. कारण आपण जर थोडा मायन्युटली बघितला CRPC, तर यू विल फाइंड की आरोपी एखादा व्यक्ती खऱ्या अर्थाने पर्सन हा खऱ्या अर्थाने आरोपी केव्हा होतो? वन्स प्रोसेस इज इश्यूड अंडर सेक्शन 204 ऑफ द CRPC. इतर ठिकाणी तो जेनरिक सेन्सने आरोपी वापरलाय, पण 204 मध्ये त्याच्यावर एलिगेशन आहे म्हणून त्याला ट्रायल फेस करायला बोलवलंय. म्हणजे इन ट्रू सेन्स वन्स process is issued against that accused, he becomes the accused.